शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। अखेर आता शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे। तर बघा आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलेला आहे। हो शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। नेमकं पीक विमा कधी येणार? आज डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी बातमी समोर आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी। तर बघा आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे बातमी खूपच आनंदाची असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेल मध्ये पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली होती। पीक विमा आज येईल, पीक विमा पुढील महिन्यामध्ये येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्यांना भेटला नव्हता। डायरेक्ट महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निधीला आता मंजुरी भेटली। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आला। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 3 वर्षाचा पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे। सरकारने निर्णय घेतला, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। ही बातमी तर आनंदाची आहे, परंतु शेतकऱ्यांना अजून थोडीशी वाट बघावी लागणार, कारण की सरकारने टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा करण्यासाठी याद्या लावलेल्या आहेत। आता बघा सरकारने आज 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी जाहीर केली। बघा आता सरकारने वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आणि आज 14 जिल्ह्याचा क्रमांक या ठिकाणी लागल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। आता त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। तर मग महत्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हे पीक विमा अखेर मंजूर झाला आणि शेतकरी बांधवांना खुशखबर आली असं म्हटलं तरी आता काही हरकत पडणार नाही। बघा आज आता थोड्या वेळामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याचे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा आता अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झाले, ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे झाले, मग शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये जर पंचनामा झाला नसेल तरी पण चिंता करू नका। तुमच्या शेजारच्या व्यक्तीचा पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या गावामध्ये जरी पंचनामा झाला असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता काही शेतकऱ्यांना वाटत असेल 15,000 रुपये हा पीक विमा खूपच कमी आहे, तर मग थांबा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारने गुड न्यूज दिली। बघा तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये नाही तर 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नसेल किंवा कमी भेटला असेल त्यांना 35,000 रुपये पर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। म्हणजे की बघा 35,000 रुपये पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार। तर बघा आता तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे 2022, 23 आणि 24 या मागील 3-4 वर्षापर्यंतचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना अजिबात भेटला नव्हता। आता चिंता करू नका, डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहेत। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्वाची बातमी, 4 वर्षाचा 3 वर्षाचा पीक विमा एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता सर्वात महत्वाची ती म्हणजे की यादी कोणते ते 14 जिल्हे आहेत, ज्या 14 जिल्ह्याचा नंबर आज लागला आहे आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, सर्व काही अगदी सविस्तर 2 मिनिटात बघूया। तर बघा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्वाची आहे। यादी संपूर्ण पाहून घ्या, कारण की यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत पीक विमा भेटला नसेल तर चिंता करू नका। तर बघा शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत शेअर
केली जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा.